नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्याला डे कॅम्पिंगसाठी जायचं आहे. दऱ्यामध्ये खूप जंगल आहे तिथं आणि त्याच्यामध्ये ओहळ पण आहे. तर मित्रांनो, कशी आपली डे कॅम्पिंग होते ती तुम्हाला पाहायचं आहे व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, लगेच जाऊया. चला फटाफट, आपल्याला खूप काही तयारी करायची आहे आणि एकदम भोंगे बिंगे बनवायचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला खूप मेहनत आज लागेल. तर मित्रांनो, आपण लगेच जाऊया डे कॅम्पिंग करण्यासाठी. तर मित्रांनो, आपल्याला दऱ्यामध्ये जायचं आहे. तर मित्रांनो, खूप खोल दरी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे आणि तुम्हाला मी इथून व्ह्यू दाखवतो, कसं दिसतं तुम्हाला पुढच्याच कॅमेऱ्याने दाखवतो. हे पहा मित्रांनो, जबरदस्त असा व्ह्यू दिसतो, एकदम मस्त. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या दरीमध्ये जायचं आहे. खूप खोल दरी आहे आणि त्याच्यामध्ये ओहळ पण आहे. तर व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे. व्हिडिओ फुल वॉच करायचा आहे. तर मित्रांनो, आम्ही निम्म्यापर्यंत पोहोचलो आहोत. म्हणजे दरीमध्ये आपल्याला उतरायचं आहे आणि निम्म्या दरीत आम्ही पोहोचलो आहोत आणि ह्या वाटेला आम्ही वरतून आलोत आणि तुम्हाला मी दाखवतो मागच्या कॅमेऱ्याने कसा व्ह्यू दिसतो अर्ध्यापासून, तो तुम्हाला मी दाखवतो एकदम मस्तपैकी जबरदस्त असा. तर हे पहा मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो आणि तो तिकडे कडा आहे, म्हणजे याला सवत कडा म्हणतात. तर इथं खूप जबरदस्त असा वॉटरफॉल आहे मित्रांनो, इथून धबधबा पडतो. तर ह्या दरीला आपल्याला खाली जायचं आहे आणि हे पहा कसे झाडे आहेत, एकदम मोठमोठाले झाडे आहेत आणि हे पहा जंगल किती आहे, खूप जंगल पण आहे. तर फायनली मित्रांनो, आपण दऱ्यामध्ये पोहोचलो आहोत. तर हे पहा किती जंगल फक्त दिसते बाजूला आणि खूप दरी आहे मोठी. तर ह्या दरीमध्ये आपण आलो आहोत. तर आपण इथं आता डेची कॅम्पिंग करणार आहोत. एकदम मस्त आपण एकदम झोपडी बिपडी बनवणार आहोत. तर मित्रांनो, चला आता फटाफट, आता आपण पहिल्यांदा कामाला लागूया, नंतर पुढे पाहूया. तर मित्रांनो, आपण ह्या ठिकाणी सेटअप करणार आहोत आणि इथं आपण झोपडी बनवूया. त्याच्यानंतर झोपडी बनवल्यानंतर आपण मस्तपैकी जेवण बिवण करणार आहोत. तर पाहूया, आता इथं आपण पहिल्यांदा झोपडी बनवू, त्याच्यानंतर पुढचं काम जे आहे ते करूया. तर इथं आपण आता सेटअप बनवूया मस्तपैकी आणि चहूबाजूनी खूप जंगल आहे मित्रांनो. तर हळूच आपण आता बॅग बी काढून ठेवू. तर आपण आता लगेच कामाला लागू, त्याच्यानंतर तुम्हाला मी पुढचं दाखवतो. तर मित्रांनो, आता आपण एकदम मस्त भोंगी बनवली. आता वरून आपण झाडाचा पाला बिला टाकला आणि आपण आता जेवणासाठी चुला पण बनवला. तर मित्रांनो, आता पुढचा कार्यक्रम करणार आहोत आणि आता पहिले आता फाटे आणायला जातो. त्याच्यानंतर फाटे आणल्या की आपण इथं पुढचा स्वयंपाकाचा कार्यक्रम तयार करू मित्रांनो.
तर मित्रांनो, भोंगी कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे पहा, अशा प्रकारे मांडवा टाईप आपण भोंगी बनवली आहे. म्हणजे आपल्याला एकदम मजबूत बनवली नाही, एकदम साधी. कारण आता ऊन वरती येईल त्याच्यामुळं वरून सावलीसाठी आपण साधी भोंगी बनवली आहे. तर मित्रांनो, आता इस्तो फुकायचं काम चालू आहे आमचं. आता इस्तो फुकली का लगेच आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया. हे पहा, असं. तर मित्रांनो, अंडे बाफून होसपर्यंत तुम्ही जर व्हिडिओला लाईक नसेल करेल तर लाईक करा मित्रांनो. आता आपण आपले अंडे जे आहेत ते आता लगेच बाफले जातील. त्याच्यानंतर आपण लगेच पोहे टाकणार आहोत त्याच्यामध्ये. तर मस्तपैकी आता आपण इथली जी डे कॅम्पिंग आहे ती आपली मस्त होणार आहे मित्रांनो. अजून व्हिडिओमध्ये लागून राहा आणि इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळामध्ये अंडे जे आहेत ते बाफले जातील. हे पहा, इस्तो पण आता चालली आहे एकदम जोरात. तर आता लगेच होईल. त्याच्यानंतर आपण पोहे टाकणार आहोत. तर मित्रांनो, आता अंड्यांना उकळी आली. हे पहा मित्रांनो, कसं उकळतं आहे ते. तर आता पूर्णपणे अंडे जे आहेत ते बाफून झालेले आहेत. त्याच्यानंतर आता आपण त्याला बाहेर काढूया. तर मित्रांनो, आता आपले अंडे जे आहेत ते पूर्णपणे बाफाले आहेत. हे पहा. तर हे पहा मित्रांनो, अंडे जे आहेत ते मस्त बाफाले आहेत एकदम. तर मित्रांनो, आपण आता पोहे बनवायला सुरुवात करूया. हे पहा, आता आपण
सुरुवात करू मस्तपैकी टेस्टी पोहे बनवू. तर मित्रांनो, आता आपले पोहे जे आहेत ते पण ओके झालेले आहेत. एकदम मस्त सुपर हिट जबरदस्त एकदम टेस्टी झालेले आहेत. तर आता आपले पोहे पूर्णपणे शिजले आहेत. आता आपण सावलीमध्ये घेऊन जाऊ मित्रांनो. तिकडे सावलीमध्ये घे, चला येतो तिकडे. तर मित्रांनो, आता आपले पोहे एकदम मस्तपैकी झालेले आहेत तयार. हे पहा, ह्या ठिकाणी ठेवले आहेत आणि आता आपण मस्तपैकी ताटामध्ये वाढून खाणार आहोत. आणि आमची खोपी जी होती ती त्या साईडला होती, तुम्हाला दाखवतो मित्रांनो. ती पहा, तिथे खोपी होती आणि तिथं थोडं आता ऊन आहे, त्याच्यामुळं आम्ही सावलीमध्ये इकडे आलो आहोत. तर हे पहा मित्रांनो, ह्या ठिकाणी आता आम्ही बसून खाणार आहोत. तर आता मस्तपैकी आता आपण वाढूत आहोत, त्याच्यानंतर आपण जेवण करूया. टाईम पण खूप झालेला आहे. तर आता आपण सुरुवात करू वाढायला. तर मित्रांनो, आता आपण पोहे खायला सुरुवात करू, कारण पूर्णपणे हे पहा ओके झालेलं आहे ताट. आणि आम्ही आता जेवायला बसतो. मस्तपैकी पोहे बनलेले आहेत. तिथेच थोडे टेस्ट केले होते, एकदम मस्त झालेले आहेत. जबरदस्त सुपर अशी टेस्ट आहे त्याला. तर आता आपण पहिल्यांदा जेवण करून घेऊ, त्याच्यानंतर आवरासावर करून घरी जाऊया. तर मित्रांनो, आता आमचं जेवणं बिवणं झालेत. एकदम मस्तपैकी जेवणं झालेत, एकदम पोट भरून जेवलो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.